कानपूरमध्ये एका तरुणाने त्याच्या नाराज प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला आणि तिला 23 मिनिटे समजावण्याचा प्रयत्न केला। तो सतत म्हणत राहिला, मी तुला शेवटचे विचारतोय, तू माझ्याशी लग्न करशील का? जेव्हा त्याच्या प्रेयसीने नकार दिला तेव्हा त्याने व्हिडिओ कॉल दरम्यान गळफास घेतला। काही वेळाने जेव्हा त्या तरुणाच्या धाकट्या भावाने आणि बहिणीने फोन केला आणि त्याने उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याची भीती वाटली। जेव्हा भाऊ घरी आला तेव्हा त्यांना तो फासावर लटकलेला आढळला। बातमी ऐकून गोंधळ उडाला। ही घटना कानपूरच्या बजरियातील कर्नलगंज येथे घडली। स्थानिक रहिवासी मिंटू सोनकर म्हणाले, मला 2 मुले आहेत, गौतम आणि दुग्गू। माझ्या मुलीचे लग्न झाले आहे। मोठा मुलगा गौतम लोहा मंडीमध्ये कुली म्हणून काम करतो आणि 2 वर्षांपासून नौबस्ता खाडेपूर येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते। वडील म्हणतात, आम्ही आमच्या मुलाला समजू शकलो नाही। जर आम्ही लग्न केले असते तर तो आज जिवंत असता। वडिलांनी स्पष्ट केले की मुलगी वेगळ्या जातीची होती आणि तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता। पूर्वी त्यांच्या मुलाने मुलीशी झालेल्या मतभेदानंतर मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांचा मुलगा त्याच्या मनाप्रमाणे काम करायचा आणि आता तो गेला आहे। मला कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही। मिंटू सोनकर यांनी स्पष्ट केले की गुरुवारी त्यांच्या पत्नीच्या दुचाकीवरून घसरून तिचा कंबर मोडल्याने ती गंभीर जखमी झाली होती। तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांचा धाकटा मुलगा दुग्गू आणि मुलगी कोमल रुग्णालयात होते आणि तो काही कामासाठी घराबाहेर पडला होता। दरम्यान घरी त्याच्या प्रेयसीशी बोलत असताना गौतमने आत्महत्या केली। आत्महत्येची माहिती बजरिया पोलीस स्टेशनला देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले तेव्हा गौतम लटकलेला आढळला। त्याचा मृत्यू झालेला होता। पोलिसांनी गौतमला खाली उतरवले। मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। सध्या या घटनेचा तपास सुरू आहे।